सो आपण जसं म्हटलात की ब्लिसफुल आयुष्य, तर त्याच्यासाठी काय नेमक्या टेक्निक्स आहेत, त्याच्या नेमके काय टूल्स आहेत त्याच्यासाठीचे? आता या प्रश्नाचं उत्तर डिस्क्रिप्टिव्ह जर दिलं तर खूप मोठं उत्तर देता येईल. मात्र तुम्ही जर याला शॉर्टमध्ये बघितलं ना, तर मनस्थितीवर काम करण्याच्या ऐवजी आपण परिस्थितीवर काम करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की एकदा परिस्थिती माझी व्यवस्थित झाली की मनस्थिती चांगली होईल, म्हणजे मला पैसा आला की मी आनंदी होईल. मात्र सायन्स काय आहे की जोपर्यंत तुमची मनस्थिती आनंदी होत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. सो मनस्थितीवर काम करण्याचा जो वेळ आहे, मनावर काम करण्याचा, त्याच्या सगळ्या थेरीज आपण बिईंग ब्लिसफुलच्या माध्यमातून वापरतो. मग यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे NLP ज्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात, त्यातले टूल्स आम्ही वापरतो. वेगवेगळ्या प्रकारचे साधारणतः लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या टेक्निक्स आपण वापरतो, मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपण वापरतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या मनाचं सामर्थ्य आहे, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, जो सबकॉन्शियस माइंड आपल्या लाईफला 95% कंट्रोल करतो. मात्र आपण निर्णय कॉन्शियस माइंडच्या अंमलाखाली, म्हणजे त्याच्या इन्फ्लुएन्स खाली येतो. सबकॉन्शियसला आपण विचारातच घेत नाही. सो बिईंग ब्लिसफुलचा हा प्रवास म्हणजे तुमच्या साधारणतः परिस्थितीकडून मनस्थितीकडे जाणं आणि मनस्थिती रिपेअर करून नंतर तुमच्या सबकॉन्शियसला तुमच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवणं, या प्रकारचा प्रवास आपण या साधारणतः बिईंग ब्लिसफुलच्या सगळ्या थेरीजमध्ये घडवून आणतो.